महाराष्ट्राला हादरवून टाकणारा हा बीड जिल्हा म्हटलं की राजकारण आणि राजकारण म्हटलं की बीड आणि राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे बीड जिल्हा। या बीड जिल्ह्याचे राजकारण कोणालाच कळत नाही। आरक्षणाची ठिणगी ही बीड जिल्ह्यातूनच पडली होती आणि बीड जिल्ह्याने महाराष्ट्र हादरवला होता। तर आता नवीनच ओळख झालेले जरांगे पाटील या बीड जिल्ह्याची शान झालेले आहेत। जरांगे पाटलांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख झालेली आहे। पण या जिल्ह्याचे मतदान आणि इथली जनता कोणाला कौल देणार कुणाला सांगता येत नाही। इथे मराठा आणि ओबीसी वाद देखील पेटेल आहे। या बीड जिल्ह्यामध्ये एकूण मतदारसंघ आहेत 6। बीड, आष्टी, गेवराई, माजलगाव, केज आणि परळी। येथे पण मात्र 3 मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि अजित पवार गटाचे 3 विद्यमान आमदार देखील इथे सध्या कार्यरत आहेत। आष्टी मतदारसंघात बाळासाहेब आजबे, तर माजलगाव मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके आणि परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे विद्यमान 3 आमदार इथे कार्यरत आहेत। पण आता मात्र बीड जिल्ह्यामध्ये काहीतरी बदल होणार आहे असा इथे कौल जनता सांगत आहे। परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे तिथूनच पुन्हा निवडून येऊ शकतात, तर बाळासाहेब आजबे यावेळी तिथून आष्टीमधून पराभूत होऊ शकतात। तर त्यांना टक्कर देण्यासाठी भीमराव धोंडे हे तेथून रिंगणात उतरलेले आहेत, तर ते तेथून निवडून येऊ शकतात असा जनतेचा कौल आहे। तर अजित पवार गटाचे 2 विद्यमान आमदार तेथून पराभूत होऊ शकतात, तर आष्टीमधून अपक्ष उमेदवार हे निवडून येऊ शकतात। तर बीड या मतदारसंघामध्ये हाटीतटीचा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे। एकीकडे अजित पवार गटाचे उमेदवार हे योगेश क्षीरसागर आहेत, तर शरद पवार गटाचे उमेदवार हे संदीप क्षीरसागर तिथले विद्यमान आमदार आहेत। तर आता इथे बंडखोरी झाल्यामुळे इथून संदीप क्षीरसागर यांचा पराभव देखील होऊ शकतो अशी तिथली जनता सांगत आहे। इथे मात्र जरांगे पाटील फॅक्टर चालणार नाही असं जरांगे पाटलांनी देखील सांगितलं होतं। पण अपक्ष उमेदवार बीडमध्ये एकूण 3 आहेत, तर 3 अपक्ष उमेदवारामुळे तेथील मराठा मतदार हे विभागलं जाऊ शकतं आणि तेथील फायदा हा ओबीसी मतदारसंघाचा अजित पवार गटाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांना होऊ शकतं। त्याच्यामुळे संदीप क्षीरसागर यांचे 12 वाजतील असे तेथील जनता सांगत आहे। पुढचा मतदारसंघ आहे केज मतदारसंघामध्ये आता काहीतरी बदल होणार आहे असे तेथील जनता सांगत आहे। केज मतदारसंघामध्ये आता विद्यमान आमदार आहेत मुंदडा या बऱ्याच दिवसापासून तेथील विद्यमान आमदार आहेत, पण आता जनता तेथील निर्णय बदलणार आहे असे तेथील जनता सांगत आहे। तर महायुतीकडून मुंदडा यांना तिकीट मिळालेले होते, तर महाविकास आघाडीकडून साठे यांना उमेदवारी मिळालेली होती, पण आता इथे बदल होण्याची शक्यता आहे असे येथील जनता सांगत आहे। पुढचा मतदारसंघ आहे गेवराई मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे लक्ष्मण पवार हे आहेत। तिन्ही कॅन्डिडेट हे मराठा समाजाचे आहेत। लक्ष्मण पवार हे भाजपचे विद्यमान आमदार असून त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचा नाराजीचा सूर आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे। तर बदामराव पंडित हे शरद पवार गटांकडून उमेदवारी भरलेली आहे, तर अजित पवार गटांकडून विजयसिंह पंडित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पण आता इथे मात्र ओबीसी आणि मराठा वाद लागलेला आहे, तर काही अपक्ष उमेदवार हे ओबीसी समाजाचे असल्यामुळे तेथील मतदान ओबीसी आणि मराठा हे विभागलं जाणार आहे। त्याच्यामुळे मराठा हे मतदान विभागल्यामुळे ओबीसी मतदारास फायदा होऊ शकतो, म्हणून येथून ओबीसी मतदान हे झाल्यामुळे होऊ शकतं की इथे देखील अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो। तर माजलगाव मतदारसंघामध्ये 3ही उमेदवार हे मराठा समाजाचे येतात, तर अजित पवार गटाचे उमेदवार हे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे तिथे आमदार म्हणून कार्यरत आहेत, पण यावेळेस त्यांचा पराभव निश्चित असे तेथील जनता सांगत आहे। तर आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।